नमस्कार, मी सी ए रोहन सरला रमाकांत पिंगळे. माझ्या सी ए रोहन पिंगळे या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सुप्रभातम. सुरुवात करूया आपल्या मेडिटेशन व्हिडिओ आणि चिंतन डे 172ला. हाताच्या मुद्रा अशा, डोळे बंद करायचे आहेत, सरळ ताठ बसायचं आहे, पाठीचा कणा एकदम सरळ, चेहऱ्यावरती स्मितहास्य आणि सर्वात प्रथम आपल्या आईवडिलांना वंदन करायचं आहे, नमस्कार करायचा आहे आणि त्यांना धन्यवाद द्यायचे आहेत. आम्हाला जन्म दिल्यापासून आज तागायत आमच्यासाठी तुम्ही जे काही केलं, जे काही करत आहात आणि पुढेही जे काही करणार आहात त्यासाठी मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आता आपल्या गुरूंना, गुरुबंधूंना वंदन करायचं आहे, नमस्कार करायचा आहे आणि त्यांना धन्यवाद द्यायचे आहेत. आम्हाला आजपर्यंत तुम्ही जे काही शिकवलं, जे काही शिकवत आहात आणि पुढेही जे काही शिकवणार आहात त्यासाठी मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. धरणी माता, आकाश, अग्नी, वारा, पाणी आणि निसर्गातील प्रत्येक गोष्टीला मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. माझ्यामध्ये सतत सकारात्मक ऊर्जा येत आहे, सकारात्मक विचार येत आहेत. मी आनंदी आहे, सुखी आहे, निरोगी आहे, यशस्वी आहे. मी सर्वांचा सन्मान करतो. मी ब्रह्म आहे. मी त्या चैतन्यमय ऊर्जेचा अंश आहे. मला सर्व शक्य आहे. मी सर्वांना सकारात्मक विचार, ऊर्जा देऊ शकत आहे, कारण यामध्ये मला पूर्ण युनिवर्स अविरत मदत करत आहे आणि त्यासाठी या पूर्ण युनिवर्सचे मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आम्हाला मिळत असलेल्या 2 वेळेच्या पोटभर अन्नासाठी आणि त्या प्रक्रियेमध्ये असलेल्या सर्वांना मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आणि आता आपण ओंकार ध्यानाला सुरुवात करूया. आणि आता आपण थोडा वेळ भ्रामरी प्राणायाम करूया. दोन्ही अंगठ्यांनी कान बंद करायचे आहेत आणि ओंकार ध्यान करायचं आहे.
आणि आता आपण 1 ते 1.5 मिनिटाचं मौन ध्यान करूया. चेहऱ्यावरती स्मित हास्य आणि जे काही विचार येत असतील त्यांना येऊ द्या. अडवण्याचा प्रयत्न करू नका. सुरुवात करूया 1 ते 1.5 मिनिटाचं मौन ध्यान. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आणि आता आपण श्री समर्थांचे काही मनाचे श्लोक म्हणूया. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा मूळारंभ आरंभ तो निर्गुणांचा नमो शारदा मूळ चत्वार वाचा गमो पंथ आनंद या राघवाचा मना सज्जना भक्ती पंथेची जावे तरी श्री हरी पावी जेतो स्वभावे जनी निंद्यते सर्व सोडोनि द्यावे जनी वंद्यते सर्व भावे करावे प्रभाते मनी राम चिंतित जावा पुढे वै खरी राम आदी वदावा सदाचार हा थोर सांडून येतो जनी तो चितो मानवी धन्य होतो. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. सावकाश डोळे उघडायचे. मेरा भी मंगल तेरा भी मंगल सबका मंगल होवे रे. मेरा भी मंगल तेरा भी मंगल सबका मंगल होवे रे. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. करते हो तुम कन्हैया मेरा नाम हो रहा है. करते हो तुम कन्हैया मेरा नाम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. धरणी मातेला नमस्कार करायचा आहे. थँक्यू सो मच फॉर गिविंग मी सच अ काइंड ऑफ वंडरफुल लाईफ टू लाईफ. खूप खूप आभारी आहे असे सुंदर आयुष्य चांगलं दिल्याबद्दल. मनापासून आभारी आहे. ट्रूली ब्लेस्ड, ट्रूली ग्रेटफुल फ्रॉम माय बॉटम ऑफ द हार्ट. हृदयापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आजचा आपला चिंतनाचा विषय आहे डिटॉक्स. येस, डिटॉक्स करायचं आहे आपल्याला. कधी केलं आहे का आपण? आणि जरी केलं असेल तर त्याचा तुम्हाला अनुभव नक्कीच आला असेल. तर मग त्याचा फायदा मिळतो की नाही मिळत हे तुम्हाला पुरेपूर माहिती असेल. तर आपण आजचा विषय हा चिंतनाचा निवडला आहे कारण आपल्या सर्वांना माहिती आहे आपण आजकाल ह्या कलियुगामध्ये एवढी धावपळ करतोय आणि त्याचं जे आउटपुट आहे ते शून्य आहे. कारण का आपण जे समजतो की आपल्याला ह्या गोष्टीतून आनंद मिळणार आहे त्या गोष्टीतून आनंद मिळणार आहे पण जेव्हा ती गोष्ट मिळते
तेवढ्यापुरतं आपल्याला क्षणिक आनंद मिळतो आणि आपल्या दुसऱ्याच दिवशी किंवा दुसऱ्या क्षणी आपल्याला पुढच्या काहीतरी गोष्टीचं मिळवण्याचं आपल्याला म्हणजे हाव निर्माण होते आणि आपण पुन्हा एकदा आपल्या आधीच्या परिस्थितीवरती येऊन राहतो. म्हणजे आपण आनंदित राहत नाही जोपर्यंत पुढची गोष्ट आपल्याला मिळत नाही. आणि जे आपण धावतो आहे आपलं काम असू दे नाही तर अजून काही गोष्टी असू दे की आपण स्वतःला वेळ तर देत नाही आहे, आपण कुटुंबाला वेळ देऊ शकत नाही आहे. आणि त्यातल्या त्यात जो काही वेळ मिळतो तो वेळ आपण मोबाईलमध्ये घालवतो किंवा तत्सम टी व्हीवरच्या सिरियल बघण्यामध्ये किंवा मोबाईलवरतीच वेब सिरीज असतील किंवा गेम्स खेळण्यामध्ये घालवतो. आपल्याला तेव्हाही वाटतं की आपल्याला रिलॅक्स काहीतरी आपलं आवडीचं आपण करतो आहे, पण नाही, त्याच्यातूनही आपण रिलॅक्स होत नाही. हे कटू सत्य आहे, हे तुम्हालाही कळलं असेल. त्यामुळे जर तुम्हाला आनंदी राहायचं असेल आणि तो आनंद सर्व काळ टिकवायचा असेल तर डिटॉक्स करायचा आहे आपल्याला. आणि डिटॉक्स करायचं आहे म्हणजेच काय करायचं आहे तर आठवड्यातला असा एखादा दिवस किंवा 2 दिवस किंवा महिन्यातले मग 4 दिवस असू दे, त्या दिवशी आपल्याला आपला मोबाईल वापरायचा नाही आहे. कुठल्याही सोशल मीडियावरचे अपडेट्स आपल्याला चेक करायचे नाही आहेत. आणि नुसतं आपल्याला सकाळी उठल्यापासून भले तुम्ही काही करू नका, वाचू नका किंवा काही पाहू नका, त्यापेक्षा फिरायला जा. आणि तेही नसेल करायचं तर एक शानपैकी घरी मस्त सोफ्यावरती झोपा, लोळा, काही करू नका, पहा काय होतं आहे ते. एक वेळ द्या स्वतःला, काहीतरी थोडा तुम्ही तुमचे जुने दिवस आठवून बघा जे 1990 काळातले असतील त्याच्या आधीचे. म्हणजे त्यांना माहिती असेल ज्यावेळी मोबाईल त्यांच्या लहानपणी ज्यांच्या नव्हते त्यांचं आयुष्य हे कसं त्यावेळेचं गेलं असेल. लहानपण आपण खेळायचो, किती शांत एक असायचं. आणि जसं आपलं मोबाईलचं युग सुरू झालं, टेक्नॉलॉजिकल आपण म्हणतो टेक्नॉलॉजी येस, त्याचा फक्त तेवढ्यापुरता उपयोग करा. पण आपण त्याचा अवाजवी वापर करतोय नको त्या गोष्टीसाठी आणि आपण स्वतः असमाधानी राहतोय, आनंदित राहू शकत नाही आहे. त्यामुळे जर तुम्हाला सर्व काळ आनंदित राहायचं असेल तर तुम्हाला असे दिवस काढले पाहिजे ज्या दिवशी तुम्हाला काही करायचं नाही आहे किंवा तुम्ही ज्या ॲक्टिव्हिटीज रेग्युलर काही करत असाल, वाचन वगैरे पण असेल तर तेही तुम्ही नाही करू शकत. शांत पडून राहा, शांत एकचित्त कुठेतरी जाऊन फिरून तिथे जाऊन बसा, पहा, तो अनुभव घेऊन पहा कसं वाटतंय ते. त्यामुळे आपल्याला याच्यावर चिंतन करायचं की आपण आपल्याला स्वतःला डिटॉक्स कसं करू शकतो यावर. तर नक्की याच्यावर चिंतन करा. पुन्हा भेटू उद्या एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार.